नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज कांदा रोप पाण्यासाठी आलो होतो. आता जो परतीच्या पावसानं जो धुमाकूळ घातला आहे त्यामध्ये कांदा रोपाची होणारी मर, कांदा रोप उगताव क्षणी जे पिवळं पडतंय किंवा मर होतीये, अशा ठिकाणी काय वापरलं गेलं पाहिजे. अशा ठिकाणी आपण पाहू शकता आता कांद्याचं रोप नुकतंच उगलेलं आहे, जेणेकरून आता पावसाने जो धुमाकूळ घातलाय त्यामध्ये त्याची मर होतीये. साधारणतः पाऊस आता पिळ पडतोय आणि पिवळं पडून मर होती. अशा ठिकाणी आपण त्याला असे कॉम्बिनेशन देतो जेणेकरून की आपल्याला त्याची मर थांबेल आणि मर थांबून पुढे जाऊन पिळ पडणार नाही आणि आपल्याला त्याची अडचण काही होणार नाही. अशा ठिकाणी ह्या सिच्युएशनला आता पाहू शकता रोपाची परिस्थिती, जिकडे पाणी साचलंय तिकडे अतिशय सुंदर आहे, पण जिकडे पाणी साचलंय ह्या ठिकाणी पाणी साचलंय म्हणून ते पिळ पडण्याच्या मार्गावर आहे. तर अशा ठिकाणी आपण ह्या पिकाला, ह्या कांदा रोपाला एक असं कॉम्बिनेशन देतो जेणेकरून रोप मरणार नाही, पिळ पडणार नाही आणि जी होणारी नुकसान आहे ती होणार नाही. अशा ठिकाणी आपल्याला काय वापरायचं आहे तर अदामा कंपनीचे मास्टर कॉप हे लिटरला 2 ml वापरायचं आहे आणि त्यामध्ये अँटीबायोटिक म्हणून स्ट्रेप्टोसायक्लिन किंवा कासुबी घ्यायचं आहे प्रति लिटर 1.5 ml अशा हिशोबाने वापरा आणि फवारणी करताना संपूर्ण दाट फवारणी करा. अतिशय जबरदस्त रिझल्ट येईल आणि आपल्या रोपाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. धन्यवाद.